आणि आता पाहूयात यशोगाथा। पुण्यातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून विदर्भातील एक तरुण पुन्हा गावाकडे परतला। शेळी पालन आणि दुग्ध व्यवसायाचा अभ्यास त्याने केला, प्रशिक्षण घेतलं आणि व्यवसायाला सुरुवात केली। आज या तरुणाला शेतीपूरक व्यवसायातून महिन्याकाठी 2 लाखांचा पगार मिळतोय। चला पाहूयात। 30 गायींचा प्रशस्त गोठा, 200 ते 250 गावठी कोंबड्या, 100 बकऱ्यांचा मुक्त संचार गोठा आणि यांच्या चाऱ्यासाठी 2 एकरात यशवंत गवत। बुलढाण्याच्या उच्च शिक्षित विजयसिंग राजपूत या तरुण शेतकऱ्याचा हा शेतीपूरक व्यवसाय। इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या विजयनं शिक्षणानंतर पुण्यात नोकरीला सुरुवात केली, मात्र समाधान काही मिळत नव्हतं। यातच पश्चिम महाराष्ट्रातील मित्रांच्या फार्म हाऊसवर जाणं झालं। दुग्ध व्यवसाय, बकरी पालन, कुक्कुट पालन याविषयी माहिती मिळाली। नव्या व्यवसायाचा मार्ग सापडला। नोकरीला अलविदा केला आणि गाव गाठलं। खामगावच्या पोरज गावातील वडिलोपार्जित जमिनीत हळूहळू व्यवसाय सुरू केला। मी 2011 साली पासआउट झालो। त्यानंतर पासून मी पुण्यामध्ये जॉब केला। नंतर माझे काही मित्र होते तिकडे पुण्या साईडला पश्चिम महाराष्ट्रातले, त्यांच्याकडे मी विजिट केली तर त्यांच्याकडे मी बघितलं की त्यांच्याकडे गोट फार्म, पोल्ट्री फार्म आणि डेअरी फार्म खूप कमी शेती असूनही त्यांनी उत्तमरित्या मोठमोठ्या प्रमाणामध्ये हे फार्म त्यांनी चालवले होते। मग माझ्या मित्राकडनं मी अशी एक आयडिया घेतल्यामुळे नंतर मी असं विचार केला की याच्यातनं आपण ट्राय केला पाहिजे, कारण की आपल्या गावाकडे शेती आहे, मजुरी सापडतात। मग मी त्याच्यासाठी ट्रेनिंग घेतलं पहिले पुण्याला डेअरी फार्म आणि गोट फार्मचं ट्रेनिंग घेतल्यानंतर इथे गावाकडे आलो आणि मग इथे आम्ही गोट फार्म आणि डेअरी फार्म असं सुरू केलं। विजयनं सुरुवातीला बकरी पालन आणि दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं। जून 2015 मध्ये IDBI बँकेकडून 15 लाखांचं कर्ज घेतलं। 15 जर्सी गाई विकत घेऊन दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। हळूहळू व्यवसायाचा पसारा वाढवला। वर्षभरातच 50 शेळ्या विकत घेऊन शेळी पालन करायला सुरुवात केली, तर जोडीला गावठी कोंबड्याही आणल्या। आता विजयकडे 30 गायी आहेत। या दिवसभरात 250 लिटर दूध देतात, ज्याची तो आसपासच्या परिसरात विक्री करतो। आता सगळ्या 30 गाई मिळून आमचं रोजचं दूध कलेक्शन जवळजवळ 250 लिटर दूध निघते आणि 25 रुपयाच्या भावाने इथनंच आपले डेअरीवाले लोक घेऊन जातात। 25 रुपयाच्या भावाने आम्हाला रोजचं जवळजवळ 6-6.5 हजार रुपयाचं दूधचं आमचं उत्पन्न आहे। गायींच्या आहारामध्ये जर का म्हटलं तर आपण त्यांना ढेप देतो, ढेप आणि सुग्रास म्हणून एक आहे ते देतो आणि मका जो असतो भरडून तो मका दिला जातो। म्हणजे प्रत्येक गाईला दानामध्ये जवळजवळ 4 किलो आपण दान त्यांना आहार देतो। त्याच्यामुळे प्रत्येक गाय दिवसाला कमीत कमी 15 लिटर दूध देते, दोन्ही टाईम मिळून। असं करत आमचं असं आता काही गाई गामण आहेत, काही दुधाच्या आहेत, असं करून आणि वासराचं पण आम्ही व्यवस्थापन नीट करतो। त्यांच्यासाठी पण आपण वेगळी काळजी आणि डॉक्टरची पण आमची वारंवार हप्त्यामध्ये 2-3 वेळा व्हिजिट असते। विजय हा गायी आणि बकऱ्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देतो। दिवसातून 3 वेळा यशवंत गवत, सुग्रास, मका आणि कडबा गायींना दिला जातो, तर बकऱ्यांनाही मुबलक चारा मिळतो। जवळच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, यामुळे ही जनावरं धष्टपुष्ट आहेत। विजय दुधाची 25 रुपये लिटरनं विक्री करतो। यातून दिवसाकाठी त्याला 6,000 रुपये मिळतात। यातून 3,000ची मजुरी, पशुखाद्य आणि वाहतुकीचा खर्च वजा जाता त्याला 3,000 रुपये शिल्लक राहतात। शिवाय शेणखताच्या विक्रीतून वर्षाकाठी 3 लाख रुपये मिळतात। आजपर्यंत विजयनं 70 शेळ्यांची विक्री केली असून यातून त्याला 2 ते 2.5 लाखांचा नफा झालाय, तर कोंबड्यांची अंडी आणि कोंबड्यांच्या विक्रीतूनही अतिरिक्त नफा होतो। सर्व खर्च वजा जाता विजयला महिन्याला 2 लाखांचं निव्वळ उत्पन्न शिल्लक राहतं। आता आम्ही दोघं भाऊ याच्यामध्ये आहे, कारण आता आम्ही पुण्याला जॉब करत होतो तेव्हा आम्हाला जेवढा पगार होता त्यापेक्षा नक्कीच जास्त आम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळतोय।
ॲज अ जॉबच आम्ही याला कन्सिडर करतो. आता आम्हाला जर का महिन्याला 2 लाख रुपये इन्कम या प्रोजेक्टमधून मिळते, म्हणजे दोघा भावाचा आमचा 1-1 लाख रुपये पगार. आता एवढा जर का पगार आम्हाला जर का आमच्या गावाकडे आणि घरच्यांसोबत राहून जर का मिळत असेल तर तिकडे नोकरी का करावी, म्हणजे याच्यात जर आम्हाला सॅटिस्फॅक्शन भरपूर आहे. स्वतःचे निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकतो. आजच्या तरुण पिढीनं गावाकडून शहराकडे धाव घेण्यापेक्षा गावात संधी शोधावी, शेतीत लक्ष घालावं, स्वतःच्या विकासासोबत गावही स्मार्ट करावं. देशाच्या विकासाचं हेच गमक असेल असं विजय ठामपणे सांगतो. विजयचा हा शेतीपूरक व्यवसाय अनेक तरुणांना प्रेरणादायी असाच आहे. संदीप शुक्ला, एबीपी माझा, बुलढाणा.